बीडमध्ये सध्या एक चर्चा आहे, राष्ट्रवादीमध्ये निवडणूक लढणार कोण आहे का? कारण की एकीकडे उमेदवारी अर्जासाठी केवळ काहीच दिवस शिल्लक उरलेले आहेत, त्यामुळे दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये असा काही वाद उसळलाय की कार्यकर्तेच नाही तर सामान्य मतदार देखील संभ्रमात पडलेला आहे। डॉक्टर योगेश क्षीरसागर एकीकडे मर्जीनुसार उमेदवार ठरवण्याचा हट्ट धरतायत, तर दुसरीकडे अमरसिंह पंडित यांच्या गटानं उघड बंड पुकारलेला आहे। दोन्ही बाजू एकमेकांवर तोप डाळगताना आपल्याला दिसून येते। पक्षाच्या निरीक्षकांनी मात्र यावर हात टेकलेले आहेत आणि पालकमंत्री म्हणून अजित पवार अद्याप मौन बाळगून आहेत। बीडकरांच्या डोळ्यासमोर निवडणुकीचे घड्याळ वेगाने चालू आहे, पण राष्ट्रवादीची दिशा मात्र अजूनही ठरलेली नाही। हा कल्लोळ नक्की कुठे थांबणार, कोणता गट वरचढ ठरणार आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या गोंधळात निवडणुकीत पक्षाची प्रतिमा कोण वाचवणार? पुढील काही तास हे बीडच्या राजकारणातील सर्वात नाट्यमय ठरणार आहेत, यात शंका नाही। नेमकं काय घडतंय बीडच्या राजकीय मैदानावर तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊयात। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। बीडमध्ये राष्ट्रवादीत कडेलोट अशी गटबाजी सुरू आहे। नगरपालिकेच्या तोंडावर राजकारण तापलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच बीड जिल्ह्यातील राजकीय तापमान झपाट्यानं वाढत आहे। विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात निर्माण झालेली गटबाजी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे। या गटबाजीमुळे काही दिवसांपासून दडपणाखाली असलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अखेर वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगत आहे। हा गट भाजपसोबत आघाडी करून बीड नगरपालिकेची निवडणूक लढणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे बीडमध्ये प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याचं चित्र अधिक स्पष्ट होतानाच दिसून येत आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 17 नोव्हेंबर असल्यानं सध्या शहरामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच धावपळ सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं। अनेक उमेदवार आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करत असतानाच या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र पक्षनिहाय अधिकृत उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नसल्यानं अनेक ठिकाणी उमेदवार संभ्रमात आहेत। बीड शहरातील सर्वाधिक डोकेदुखी निर्माण करणारी बाब म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी। राष्ट्रवादी पक्षाने डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना महत्त्वाच्या पदावर नियुक्त केलेलं आहे, तरी त्यांच्या विरोधातील गटात मात्र नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे। क्षीरसागर यांचं नेतृत्व मान्य करण्यास विरोधी गटानं ठाम नकार दिल्यानं पक्षात तणाव वाढलेला आहे। एका बाजूला डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील गट आहे, तर दुसऱ्या बाजूला अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट सक्रिय झालेला आहे। बीड विधानसभेचे अध्यक्ष असल्यामुळे उमेदवारी माझ्या मर्जीनुसार दिली गेली पाहिजे असा ठाम आग्रह क्षीरसागर यांचा आहे, तर विरोधी गट त्यांना डावलून शहरातील उमेदवारांची स्वतंत्रपणे चाचपणी करत आहे। या दोन्ही गटांच्या संघर्षामुळे पक्षानं अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही। अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी गटबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या गटातील नेत्यांना अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारचं यश मिळालेलं नाही। संजय दौंड यांनी निरीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली असली तरी गटातील मतभेद मिटवण्यात त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही, हे विशेष आहे। त्यामुळे पक्षात निर्माण झालेल्या गोंधळाच्या वातावरणाकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना पक्षातील इच्छुक उमेदवार ताटकळत पक्षाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहत बसलेले आहेत। काही उमेदवार आपले नाव अंतिम झाल्याचा अंदाज बांधत असले तरी गटबाजीत अडकलेल्या निर्णय प्रक्रियेनं सर्वच उमेदवारांची चिंता वाढवलेली आहे। डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी तर थेटपणे सांगितलं आहे की बीड शहरातील सर्व उमेदवार माझ्या म्हणण्यानुसार ठरवावेत। त्याचबरोबर अमर नाईकवाडे, फारुख पटेल, विनोद मुळूक आणि शेख निजाम या उमेदवारांना त्यांनी विरोध दर्शवल्याचं समजत आहे। त्यामुळं शहरातील अनेक इच्छुकांचं भविष्य सध्या तरी अंधंतरीत आहे। राष्ट्रवादीत गटबाजी उफाळून आली असताना पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल आणि दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते कोणता निर्णायक पाऊल उचलतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभा असलेल्या या संघर्षामुळे बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। पुढील काही दिवसात अजित पवार कोणता निर्णय घेतात, कोणत्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करतात आणि
नगरपालिकेतील उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया कशी होते याकडं संपूर्ण जिल्ह्याचंच लक्ष लागलेलं आहे। बीडमधील राजकारण सध्या तंग अवस्थेत असल्याचं पाहायला मिळतं। प्रत्येक पक्ष आपापला गट मजबूत करण्यासाठी धडपडत आहे, परंतु राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष हा या निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा ठरणार आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। येत्या काही दिवसात चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल आणि कोणाचा गट वरचढ ठरेल हे पाहणं बीडकरांसाठी तितकंच महत्त्वाचं आणि रोमांचक ठरणार आहे। बाकी मंडळी, बीडच्या या राजकारणात कोण बाजी मारेल ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। माझ्या हातापायाला मुंग्या येतायतो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची